हळद पिकाची यशोगाथा। योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास हमखास उत्पन्न मिळणार, शेतकरी अविनाश कड यांचे प्रतिपादन। महागाव तालुक्यातील हिंगणी येथील प्रगतशील शेतकरी अविनाश कड यांनी त्यांच्या शेतामध्ये जवळपास 7 एकर क्षेत्रावर हळद या पिकाची लागवड केली आहे। योग्य पाण्याचे नियोजन, खत व्यवस्थापन केल्यामुळे शेतकरी अविनाश कड यांना यावर्षी सुद्धा हळद पिकापासून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। अतिवृष्टी व महापुरामुळे तालुक्यामध्ये नुकसान झालेलं होतं, परंतु या सर्व गोष्टीवर मात करत तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळदीचे चांगले उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे। शेतकरी अविनाश कड यांनी त्यांच्या शेतात सेलम जातीच्या उच्च प्रतीच्या बियाण्यांची लागवड केली होती। हळद पिकाचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करून एकरी 210 ते 215 क्विंटल हळद होणार असल्याची माहिती मराठी 9 न्यूजशी बोलताना दिली आहे। मराठी 9 न्यूजचे संपादक सचिन उबाळे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेतली आहे। चला पाहूया हळद उत्पादक शेतकरी अविनाश कड यांची प्रतिक्रिया। नमस्कार, आज आपण महागाव तालुक्यातील हिंगणी येथील शेतशिवारामध्ये आहोत। नैसर्गिक आपत्तीला समोर जाता हिंगणी येथील एका शेतकऱ्याने हळद पिकाची लागवड करून प्रचंड प्रमाणात हळद या पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे। एका एकरमध्ये जवळपास 200 क्विंटलचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत। सर्वप्रथम तुम्ही सर्व शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्या। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अविनाश चंपतराव कड, मुक्काम हिंगणी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ। तुम्ही हळद या पिकाची लागवड केलेली आहे। हो किती क्षेत्रावर तुम्ही हळद पिकाची लागवड केलेली आहे आणि किती उत्पन्नाची अपेक्षा आहे तुम्हाला 1 एकर मधून? आता सर तशी माझी पहिली तर जवळपास हळद आहे 6 ते 6.5 एकर। हो, तर एका एकर मध्ये मी 200 क्विंटलचा टप्पा पार केलेला आहे, म्हणजे 210 ते 215 पर्यंत मी ओली हळद पिकवत आहे। आता सध्या किती एकरचे तुमचे खोदणे वगैरे चालू आहे, काढणं चालू आहे? सर आता माझी जवळपास 2.5 ते 3 एकर हळद खोदणं झालेली आहे आणि बाकीची जी आहेत ग्राउंड लेवलला काम चालू आहे। कशा प्रकारे पूर्व नियोजन असते तुमचं हळदीचं, मशागत आणि बेण्याची निवड, खताचं नियोजन हे कसं असते तुमचं? हा सर, निवड म्हणलं तर सुरुवातीपासून तुम्हाला जर चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जमीन महत्वाची आहे। चांगल्या प्रतीची जमीन तुम्हाला चांगल्या पद्धतीची जमीन तुम्हाला चॉईस करायला लागेल। त्याच्यानंतर जमीन चॉईस केल्यानंतर आपली जमीन कमीत कमी 2 महिने उन्हामध्ये वाळाव, तर त्या हिशोबाने तुम्हाला त्याची नांगरटी करायला लागेल। चांगल्या जमिनीची पूर्व मशागत ही चांगल्या पद्धतीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। बेण्याची जी लागवड केली ती कोण्या जातीचं बेणं तुम्ही लावलं आणि एकरी प्रमाण किती असते त्याचं? हा सर, बेणं मी एकरी जवळपास 10 क्विंटल वापरतो म्हटलं, आणि जात जी आहे ती माझी सेलम 4 आहे, सुधारित जात सेलम 4। आणि एकरी बेण्याचं प्रमाण किती असते लागवड? लागवड जर म्हणलं तर तुम्हाला एका एकरला सर म्हणलं बेणं तुम्हाला 10 क्विंटल लागणार। लागवडीची पद्धत कशी असते, बैलावर किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने? नाही, आता बैलाचा तर काळ राहिलेलाच नाही जवळपास, कारण आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जे पद्धत जे विचारली बरोबर आहे, तर पूर्ण आपण 4.5 फुटाचे बेड मी पूर्ण ट्रॅक्टरनं मारतो आणि त्याच्यानंतर 4.5 फुटावर जे वरचं सड असतो बरोबर आहे, बेड जो असतो त्या बेडावर 14 इंचाची 2 काकर मारून ते 2 सऱ्या लावून टाकतो आणि त्याच्या आतमध्ये ड्रिप टाकून देतो। ठिबक पाण्याचं नियोजन हे तुम्ही ठिबक सिंचन आहे सर? आणि खताचं नियोजन? खताचं नियोजन 2 आपले भेसल डोस टाकतो सर, आणि त्याच्यानंतर लागवण करताना आणि लागवणच्या नंतर नाही, ज्या फुटाची आता तुम्हाला सांगतो भेसल 2 जे आपण डोस टाकतो बरोबर आहे, तर ज्यावेळेस आपली हळद 1 फूट उंच हाईटला वाढेल तेव्हा एक डोस टाकतो, आणि त्याच्यानंतर आपली हळद 2-2.5 फूट होईल हाईटला, त्याच्यानंतर दुसरा डोस टाकून देतो। आणि बाकी विद्राव्य जे खतं असते त्याचं नियोजन तुम्ही ठिबकच्या मार्फत सर? यामध्ये कशाचा वापर करतो? हा, याच्यामध्ये सर सुरुवातीला मी 20-20-20 आणि त्याच्यानंतर 13-40-13, 13-0-45, 0-52-34, 13-40-13, कॉम्बिकॉल, तुमचं फर्टिसॉल, पोटॅबोर सुपर। आता तुम्ही एकरी 200चा टप्पा गाठणार आहात, बेण्याची विक्री वगैरे करायची असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? हो ना, बेण्याची विक्री चालू आहे सर। आता मी कालच एका पार्टीला जवळपास 39 ते 40 क्विंटल बेणं काल विकलेलं आहे मी, आणि लाईव्ह मध्ये बेणं कसा प्रतिसाद मिळते शेतकऱ्यांना? खूप चांगला सर। आता सर हे तुम्ही पाहू शकता, हे जे तांबडे कट्टे भरलेले आहेत हे पूर्ण बेण्याचे शेतकरी या ठिकाणी हजर आहे। बेण्यासाठी चांगला प्रतिसाद तुम्हाला शेतकऱ्यांचा? आपण पाहतो की शेती करताना मजुराची मोठ्या प्रमाणात अडचण येते खूप सर। तुम्ही तण नियंत्रण कशा पद्धतीने करता? आता सर कसं आहे की ज्यावेळेस आपण तणाचं नियोजन करतो तर ज्यावेळेस आपण भेसळ डोस टाकतो बरोबर आहे, ज्यावेळेस आपण भेसळ डोस टाकतो
नंतर पिसोड डोस टाकल्यानंतर आपण त्याच्या मागे खुरपणी करतो. खुरपणी केल्यानंतर त्याच्या पाठीमागे मजूर लावून तुम्हाला निंदन करावं लागेल. जे काही करपा वगैरे सारखे रोग येतात हो त्याच्यावर तुम्ही कशा प्रकारे मात करता? स्प्रेच्या माध्यमातून ते हो ना स्प्रे करावं लागतं. जनरली हळदीला 2 स्प्रे हो आवश्यक आपण जनरली हळद पिकामध्ये कण सड असो किंवा करपा असो हो. हे रोग जनरली पडत असतात. बिलकुल सर. त्याचं नियोजन तुम्ही कोणत्या प्रकारे आणि कसं करता? आता सर मी जवळपास 10 ते 15 वर्षापासून हळदीच्या क्षेत्रामध्येच काम करत आहे. मी एक शेतकरी आहेच. तर याच्यामध्ये मी सुरुवातीला कॅब्रिटॉप BASF कंपनीचं कॅब्रिटॉप नावाचं एक बुरशीनाशक चांगला result आहे. बिलकुल जबरदस्त रिझल्ट. आणि एक नोवा कंपनीचं एक पोर्टिका म्हणून भेटल मार्केटमध्ये. तर हे 2-3 असे औषध मी हे सगळं शेतीचं हळद पिकाचं जे तुम्ही नियोजन करता बिलकुल सर. त्याच्यात तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेता की स्वतःच करता सर? आणि आमचे एक मित्र आहेत पुसदचे, त्यांचं पण मला खूप मार्गदर्शन आहे. ते गुरुई माऊली कृषी केंद्राचे माझे मालकच आहेत ते. आणि पण 100% मी त्यांचं ऐकत नाही सर. हो काही माझ्या मताने करतो, काही त्याचं थोडंफार. बेन विक्री सध्या माझ्याकडे चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 915803 6439. आणि बेने विक्रीचा रेट आहे 3500 ते 4000च्या आतमध्ये. जात आहे त्या बेण्याची सेलम 4 सुधारित जात आहे. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्याने कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु नापिकी आणि सोयाबीन कापूस सारख्या पिकाला मिळत नसलेला भाव या पिकाला बगल देत महागाव तालुक्यातील हिंगणी येथील अविनाश कड या शेतकऱ्यांनी गत 10 ते 15 वर्षापासून आपल्या शेतामध्ये हळद या पिकाची लागवड केली आहे. हळदीमध्ये त्यांनी अनेक जातीच्या बियाण्याची निवड करून उत्तम प्रकारे आवरेज सुद्धा घेतलेला आहे. शेतकरी आपल्यासोबत होते. जवळपास एकरी 200 ते 225 क्विंटलचा हळदीचा आवरेज त्यांनी घेतला असल्याचं आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. एकीकडे पाहायला गेलं तर महागाव तालुक्यामध्ये अनेक शेतकरी जे आहेत हळद या पिकाकडे वळलेले आहेत. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव, यवतमाळ.